नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। अर्थातच सध्या रणसंग्राम सुरू झाला आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा। काही दिवसांपूर्वीच आरक्षण सोडत देखील जाहीर झाली, त्यामुळे आता सगळ्या पक्षांकडून शोध सुरू आहे तो उमेदवारांचा, कारण की जिथे आरक्षण पडले तिथे आपल्याला उमेदवार शोधावे लागणार। अनेक जण इच्छुक देखील आहेत, त्यामुळे इच्छुक देखील स्वतः पक्षाकडे जाऊन उमेदवारी देखील मागतील। पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा ठरतो की इथे पिंपरी चिंचवडचं राजकारण करणारे गेली अनेक वर्ष प्रस्थापित म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, शून्यातून वर येत येत अगदी आमदारकीपर्यंत पोहोचलेले असे बरेच जण आजही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत। आणि त्यातलंच एक नाव म्हणजेच 2014 साली निवडून आलेले पिंपरीचे आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार। अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तिची जेव्हा स्थापना झाली, अगदी 86 पासून पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि ते अगदी आत्ता 2012 पर्यंत, त्यानंतर मग ते आमदार झाले। पण हा सगळा प्रवास जो त्यांचा आहे त्याचा अनुभव आता ते ज्या पक्षात आहेत, अर्थात ते शिवसेनेत आहेत हे मान्य आहे, पण आता शिवसेनेत देखील 2 गट पडले, मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट झाला तयार। आता या पक्षाचे पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीचे ते आत्ता निवडणूक समन्वयक देखील आहेत। त्यामुळे त्यांचा अनुभव आणि पक्षाला किंवा महाविकास आघाडीला मिळणारी जनतेची साथ हे कसं जुळून येणार यासाठीच आज आपण त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे। चाबुकस्वार साहेब, आपलं या PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत। खरं तर एक बॉक्सिंग प्लेयर आणि डॅशिंग नेता अशी तुमची ओळख आहे, आडनावातच चाबूक आहे, त्यामुळं अगदी त्या पद्धतीनं तुम्ही लढलेला आहात जीवनामध्ये। पण आता ज्या पक्षाची धुरा तुम्ही सांभाळताय त्या पक्षाचा जर मागच्या 2 निवडणुकांचा विचार केला, म्हणजे अर्थात 14 मध्ये तुम्ही एकत्र होतात आणि त्यानंतर आपण ज्या 17च्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जर विचार केला तर अगदी 9 जागा आपल्याला मिळाल्या। तर आता पहिल्यांदा पक्षाच्या दृष्टिकोनातून त्या जागा वाढण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे? आता 2 दिवसापूर्वीच आमच्या सगळ्या मुलाखती झालेल्या आहेत। 128 प्रभाग आहेत, वार्ड आहेत, त्यामुळे 32 प्रभागाचे 128 उमेदवार राहतील। आमच्याकडं जवळपास 140 लोकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेले आणि मुलाखती दिल्या प्रत्यक्षात। त्याच्यामुळं शिवसेनेकडं चांगला फ्लो आहे। प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार आहे? हो, प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार आहे आमच्याकडं। आणि आम्ही मागच्या ज्या 2 निवडणुका झाल्या, मग त्यामध्ये आम्ही मागच्या वेळेस 9 नगरसेवक होतो, त्याच्या अगोदर 14 होतं, पण ह्यावेळेस त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा राहणार आहे। लोकसभेला बघा, पिंपरी चिंचवड हे जे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत ते शिवसेनेला गजानन बाबर असल्यापासून बरोबर आता बारणेपर्यंत जरी ते असले तरी ते आज शिवसेनेचेच आहेत। तर लोकांचा कल ह्या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला असतो। आणि आमचे विधानसभा देखील या ठिकाणी आमचे आमदार गजानन बाबर झालेले आहेत, मी स्वतः त्या ठिकाणी पिंपरी मतदारसंघातून झाले। त्याच्यामुळं लोकसभा आणि विधानसभेला इथला जो मतदार आहे हा मतदार शिवसेनेच्या बाजूने आलेला असं मागचं चित्र दिसतंय आपल्याला। हां, पण आता मुळात पक्षफुटीनंतर म्हणजे 2022ला जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं ते म्हणतात आम्ही उठाव केला वगैरे, पण त्यानंतर मात्र पक्षाची ताकद प्रत्येक ठिकाणी कमी झाली नाही। आमचं पिंपरी चिंचवडचं चित्र वेगळं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय कमी कार्यकर्ते, म्हणजे बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते एकनाथ शिंदेंबरोबर आमची शिवसेना इंटॅक्ट आहे। मग जर ताकद कमी झाली नाही असं म्हणू तर मग 2012ला फक्त 14 जण का निवडून आले? नाही, तेव्हा तर एकसंध होतं। नाही, तो विषय कसा आहे, त्यावेळेस जो विषय होता ही तुम्ही फुटीनंतरची हे सांगताय। हा, पण फुटीच्या 17ला आमचे 9 आले, त्याच्या अगोदर 12ला 14 आले। तेच मी म्हणतो, फुटीनंतरचा विषय हा। फुटीनंतर आता इलेक्शन होणार आहे ना, आता एकनाथ शिंदेचे नंतर पहिलीच इलेक्शन। हां, इलेक्शन नंतर आता एकनाथ शिंदे वेगळे लढणार आहेत, आम्ही उद्धव साहेब आम्ही वेगळे लढणार आहोत। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालू आहे। नक्कीच, म्हणजे मला असं म्हणायचं जेव्हा तुम्ही एकसंध होता म्हणजे संपूर्ण शिवसेना होती 2012ला, मग 2012ला संपूर्ण शिवसेना असून सुद्धा 14 जागा आल्या होत्या ना, काय आपण फार मोठ्या काय माहिती आहे, स्थानिक
या ठिकाणी अजितदादांचा प्रभाव आहे. या ठिकाणी त्यावेळेस म्हणजे BJPचा पण त्या ठिकाणी प्रभाव होता आणि स्थानिक मंडळींचा वर अजितदादांचा प्रभाव आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवडचं राजकारण जे स्थानिक मंडळावर जास्त चालतं. बाहेरचा वर्ग जरी असला तरी स्थानिक लोकांवर अजितदादांचा प्रभाव आहे. पण मला एक असं म्हणायचं चाबुकराव साहेब, तुम्हाला जेव्हा 14ला निवडून दिलं पिंपरीकरांनी, 51,096 मतं तुम्ही मिळवली होती. 17ला निवडणुका लागल्या महानगरपालिकेच्या, 19 पर्यंत तुम्ही आमदार होता. हो बरोबर. 14च्या जागा 2012ला महापालिकेला मिळवलेल्या होत्या, त्या वाढल्या पाहिजे होत्या, त्या तर कमी झाल्या. नाही बरोबर आहे, कमी झाला. त्याच्यामध्ये अनेक कारणं होती. त्याच्या भाजप आमच्याबरोबर त्यावेळेस होता आणि त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच कुरघोड्या केल्या, त्याच्यामुळे थोडंसं फरक पडला. अच्छा, कारण की ते तर 17ला डायरेक्ट 77वर जाऊन पोहोचले. हा. जी माणसं 2012ला फक्त 3 जण निवडून आली होती ती 77 वर गेली. बरोबर. राष्ट्रवादी निम्मी झाली निम्मी झाली. म्हणजे 83ची अगदी 36 वर झाले पोहोचली. त्यांचे. बरोबर. तर मला असं म्हणायचं की भाजपने जी सगळ्यांना फटके दिलेले आहेत तो फटका तुम्हाला देखील लागला असं आपण गृहीत धरू. बरोबर. पण आता मला असं म्हणायचं की आता तर तुम्ही समन्वयक आहात, कोऑर्डिनेटर आहात, महाविकास आघाडीचे ते पण 2 घटक पक्षांना घेऊन मग तुम्ही आता सगळं या ठिकाणी उतरायची ताकद लावणार आहात. तर आता मला असं म्हणायचं जो काही 1 आकड्यावर शिवसेना येऊन पोहोचली, आता मात्र ती डबल आकड्यांवर जायला पाहिजे, किमान ट्रिपल पर्यंत जायला पाहिजे. निश्चितपणे. तर त्याची स्ट्रॅटेजी काय आता सध्या, म्हणजे केवळ उमेदवार तिकीट मागतायत याचा अर्थ ही स्ट्रॅटेजी नाही. आता महाविकास आघाडीची आम्ही कालच बैठक घेतली, त्यामध्ये आमचे काँग्रेसचे अध्यक्ष कैलासजी कदम, शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष तुषार कामटे, मी, आमचे संजोग वागेरे पाटील यांची सगळ्यांची बैठक झाली. आमच्या सगळ्या मुलाखती झाल्यात, काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, फक्त राष्ट्रवादीच्या राहिलेल्या आहेत आता. तर त्यांच्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही तिघंही एकत्र बसणार आहोत. ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या ज्या पक्षाची ताकद असेल तशा पद्धतीचे आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. अच्छा, म्हणजे सीट शेअरिंगच्या वेळी तो विचार हो हो. पण आता एक नवीनच काहीतरी टूम काढलेली आहे. योगेश बहल म्हणतात की तिकडं सुप्रियाताईंनी प्रस्ताव आमच्या अजितदादांकडे दिलेला आहे आणि आता काका पुतण्या एकत्र येणार आहेत. आता ही बिरबलाची खिचडी आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं, असं जर झालं तर मग अवघड आहे. काल तुषार कामठे यांनी क्लिअर केलं. आम्ही तिघांची काल TV9ला आमची मुलाखत त्यांनी घेतली होती. तर त्यांनी सांगितलं की बाबा प्रस्ताव आहे की बाबा BJPला बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या म्हणून. मी म्हणलं जर हे जर एकत्र येत असतील शरद पवार आणि अजित पवार तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. बरं, ते जर अजित पवारला सोडून आमच्याबरोबर आले आणि पिंपरी चिंचवडचा विचार करता आम्ही सगळे महाविकास आघाडीत लढू, अशा पद्धतीचं आम्ही काल त्यांना पण देखील सांगितलं. अच्छा, म्हणजे त्यांना तुम्ही स्पष्ट सांगितलंय ना. कारण की योगेश बहल आणि तुमचा म्हणजे दोघांचा अनुभव इतका आहे की नगरपालिकेमध्ये तुम्ही उपमहापौर राहिलेला, ते महापौर राहिले, ते 6व्यांदा निवडून आले, तुम्ही 5 वेळा नगरसेवक झाले, एकदा आमदार झालेला. त्यामुळे तुमच्या शब्दांना कुठे ना कुठेतरी वजन आहे ना. योगेश बहल म्हणतात याचा अर्थ 100% प्रस्ताव दिलाय, हे जवळपास मान्य करावं लागतं. जर तरची गोष्ट आहे, परंतु पिंपरी चिंचवडची शहराची जनता मान्य करणार नाही या प्रस्तावाला. आणि पण आता तुम्ही म्हणाल की स्थानिकांमध्ये दादांचा प्रभाव, दोघे एकत्र आले तर फायदाच आहे ना. नाही, फायदा त्यांचा, आमचं नुकसान होईल. पण सत्ता तर मिळेल. महाविकास आघाडीचं त्यामध्ये नुकसान होईल. ते आमच्याबरोबर आले तर आम्ही घेणार पण नाही. कसं काय नुकसान होईल? तुम्ही आम्ही घेणारच नाही त्यांना. हे बा, विचाराची लढाई ही काय, सत्तेचे विचार महत्वाचा आहे. आता काका पुतण्या एकत्र येत आहेत, ते सत्तेसाठीच येत आहेत का? अजून काय ते फायनल झालेलं नाही. येत आहेत, ठीक आहे, ह्या चर्चा आहेत. ज्यावेळेस येतील त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊ ना काय करायचं. वेट अँड वॉच आहे ना. ते जर आले तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही, हे अस्पष्टपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आपल्याला सांगतो, जनतेला सांगतो. म्हणजे त्यांच्याबरोबर जाणार. समजा ते गेले असं आपण गृहीत धरू, मग राहिले 2 पक्ष, तुम्ही आणि काँग्रेस. मनसे आहे ना आमच्याबरोबर. हा, आता समाजवादी पक्ष आमच्याबरोबर, मला लेफ्टचे लोक आहेत आमच्याबरोबर. एक्झॅक्टली. मग मनसे आल्यानं तुमची निश्चितच ताकद. उदाहरणार्थ मागच्या वेळी मनसेचा एक जरी इंजिन निवडून आलं असलं पण मतं त्यांनी घेतलेली आहेत. हा, मग आता जर मनसे तुमच्या सोबत आली आणि तुम्ही 2 पक्ष असे मिळून तुम्ही यांना टक्कर देण्या हो आहे ना. आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला महापालिकेला आम्हाला निश्चितपणे आम्ही असा प्रयत्न करू की महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त लोक या ठिकाणी निवडू. आम्ही आता संघर्ष कसा आहे महानगरपालिकेचा, BJP विरोधात
राष्ट्रवादी अजित पवार, हा संघर्ष मोठा आहे. पण BJPचं राजकारण या शहराने पाहिलेलं आहे. BJPचा जो भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये 17 नंतर सुरू झाला, म्हणजे तो इतका बोकळला की महापालिकेची तिजोरी खाली झाली. मी 86 पासून महापालिकेत आहे, कधी महानगरपालिकेची स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष पण राहिलेला. अध्यक्ष नव्हतं मी, 5 वर्ष मी स्टँडिंग कमिटीवर होतो, परंतु कधी तिजोरी खाली झाली नाही. एवढा मोठा भ्रष्टाचार या BJPने केला. आज शेखर सिंग बसलेत, प्रशासकीय काळामध्ये काहीच तिजोरीमध्ये काय नाही. येणारी जी महापालिका आहे त्यांच्या हातात काय राहणार आहे फंड, महापालिकेचा विकास कशा पद्धतीने करतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि हेच आम्ही लोकांना पटवून देणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून. बरं, आता दुसऱ्या पक्षांचे म्हणजे राष्ट्रवादीचे वगैरे स्टार प्रचारक देखील जाहीर झालेले आहेत. आपल्या पक्षाची काय ते होईल आता. आमचं एकदा एक बैठक झाल्यानंतर आम्ही वेगवेगळं, काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील, शिवसेनेचे असतील आणि बाकीचे जे येतील आमच्या, मग तुमचे राज ठाकरेंचा पक्ष असेल त्यांचे पण लोक येतील आमच्या, तो काय विषय नाही. बरं, संजोग वाघेरे, आपण जरा थोडंसं त्यांच्याबद्दल बोलूया. आता शहराध्यक्ष आहेत तुमच्या पक्षाचे, अर्थात लोकसभेला देखील ते निवडणूक लढले होते, पण आता कुठेतरी ते पुन्हा एकदा दादा काका दादा असं काहीतरी चाललंय, अशी चर्चा आहे. पण अजून तर काल तर आमच्याबरोबर 2, तुमचं आणि वाघेरेंचं कसं आहे म्हणजे? आम्ही एकाच प्रभागात आहोत. बर, प्रभागात मध्ये एका त्यांचे वडील आमच्याबरोबर नगरसेवक 86ला झाले, महापौर झाले आणि वडिलांच्या निधनानंतर मग ते नगरसेवक झाले. ते आम्ही एकाच प्रभागात, आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत. पण बरीच वर्ष दादांचा पण त्यांच्याशी संपर्क आहे म्हणून मी म्हटलं. बघा, राजकीय पक्ष म्हटलं आता सगळ्याच राजकीय नेत्यांबरोबर संबंध, बारणेंशी तुमचे तर चांगले संबंध. शिवसेनेत जाण्यामागचं कारण पण होतच ते म्हणा. पण मला आणखी एक तुम्हाला असं विचारायचं की आता तुमची मग खरी लढाई कुणाच्या विरोधात आहे? भाजपच्या विरोधात आहे का तुमची लढाई एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात? नाही नाही नाही, एकनाथ शिंदे आता भाजप त्यांना घ्यायला तयार नाहीत ना. बर, स्वबळाचा नारा म्हणतात, स्वबळाचा, त्यांना उमेदवार पण मिळणार, अबकी बार सोपार म्हणतात. बरं, मला एक म्हणायचं आहे गौतमजी, सगळेच अबकी बार सोपार. परवा मी PCMC न्यूजवरून लाईव्ह केलं होतं, ते आरक्षण सोडत तिथे आपल्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या बाहेर. राष्ट्रवादीचा नेता म्हणतोय स्वबळावर लढणार, भाजपचा नेता म्हणतोय स्वबळावर. जागा 128. बरं, 16वर किती तर अबकी बार सोपार म्हणतात. 128 जागांमध्ये जर 100 जागा तुम्ही घेतल्या तर मित्रपक्षांना तुम्ही ठेवणार काय? काय लोणचं खायचं फक्त त्यांनी? काय माहिती आहे का, आता येणारे महापालिकेचं इलेक्शन एकतर्फी होणार नाही ना. BJPच्या एवढे कॅन्डिडेट निवडून येतील किंवा अजित पवारचे पण कॅन्डिडेट निवडून येणार नाही. हे 2 पक्षाची प्रमुख फाईट आहे त्यामध्ये. तर निश्चितपणे यामध्ये महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे याच्या, कारण आम्ही 3-4 पक्ष एकत्र लढत आहोत. आणि BJPचं राजकारण, BJPचं काम मागच्या 5-7 वर्षामध्ये जे झालेलं आहे, आणि अजितदादांबद्दल सध्या अनेक विषय चर्चेले जात आहेत. त्यांच्या पक्षाची प्रतिमा म्हणजे डागाळलेली आणि आता तर जास्तच झाली. ते पालकमंत्री आहेत, ठीक आहे, पण लोक माणसामध्ये त्यांचं पहिल्यासारखं तेवढी प्रतिष्ठा उरलेली नाही. अनेक प्रकरणं आज बाहेर काढली जातात, तर त्याच्यामुळे लोक हा विचार करतील असं मला वाटतं. योगेश भल म्हणतात की आत्तापर्यंत तिकीट वाटपाचं काम असो किंवा महापालिकेच्या माध्यमातून कामं असो, अजितदादांचाच होल्ड महापालिकेवर राहिलेला आहे, त्यांच्या पक्षाचं ते बोलतात. तुषार कामटे म्हणतात 2017ला जी काही माणसं निवडून आली ती शरद पवार यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या दावावर निवडून आली. बरं, तर या शरद पवारांचा फेस, त्यांची ताकद, त्यांची माणसांमधली जी आत्मीयता आहे, तो महाविकास आघाडीला निश्चितच फायदा होईल. बरोबर. शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो नव्याने आणि उद्धव साहेबांची जी आतापर्यंतची सगळी आपण कारकीर्द मुख्यमंत्री पदाची पाहिली, अगदी अल्प का असेना पण कोरोना काळात त्यांनी केलेलं काम असो, तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल, निश्चितपणे होणार. तिसरी गोष्ट म्हणजे मुळातच काँग्रेस, आता अर्थात काँग्रेस आता इथे तर 0वरच आहे, पण तिला पण बूस्टर किमान तुमच्या मिळू शकेल, विचार करू. पण हा जर तुम्ही जर 86 पासूनचा हा जर आढावा घेतला महापालिकेचा, तर एकेकाळी काँग्रेसचा फार मोठा प्रभाव या महापालिकेवर 97 पर्यंत तुम्ही काँग्रेसनीच. त्याच्यामुळे मत जरी नेते आज राष्ट्रवादीत गेले असतील किंवा शिवसेनेत गेले असतील किंवा इतर भाजपमध्ये गेले असतील, पण मतदार मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा या शहरामध्ये आहे, स्लम एरियामध्ये आहे, बाकीच्या मध्यमवर्गीयामध्ये पण काँग्रेस. आणि सध्या राहुल गांधी ज्या पद्धतीने राष्ट्रीय राजकारण करतात त्याचा पण फार मोठा प्रभाव
अत्याचार लोकांमध्ये पडतोय आणि त्यांनी जे मतचोरीचे हे प्रकरण. हो, पण काय झालं बिहारचं आज बघतोय ना आपण, निकाल असू दे ना, बिहार जरी गेला असेल पण ज्या घटना घडतायत. अहो बिहारमध्ये जिंकले भाजप, फटाके पिंपरी चिंचवडमध्ये वाजले. बरोबर असणार, तो राष्ट्रीय पक्ष आणि गोरखे बनतायत की बाबा बिहार तो अभी झाकी है, पीसीएमसी पीएमसी बाकी आहे म्हणून. मग आता काहीतरी त्यांच्या मनामध्ये वेगळं काय असेल, काय वेगळ्या हेतूने इलेक्शन लढवण्याचं असेल किंवा काहीतरी चमत्कार करतील. कारण मुळातच मला असं म्हणायचं आहे की ओट चोर गद्दी छोड किंवा ईव्हीएम असे वेगवेगळे मुद्दे राहुल गांधींनी बिहारमध्ये जाऊन वाजवले, बरंच काय काय झालं, तरी देखील जर तिथे अजूनही मोदी आणि नितीश कुमार या एनडीएलाच लोक साथ देत असतील तर मग याचंच वारं जर इथे पिंपरी चिंचवडपर्यंत येऊन पोहोचलं तर फटका महाविकास आघाडी. वारं साहेब हे बघा कसं आहे माहिती आहे, वारं निर्माण केलं याच्यामध्ये. जरी आज तुम्ही म्हणत असला किंवा ते लोक निवडून आले असले तरी लोकशाहीमध्ये मला आजही शंका आहे या प्रत्येक इलेक्शनच्या. पण आज ना उद्या हे निश्चितपणे उघड होईल ह्या कशा पद्धतीने हे निवडणूक लढवतात आणि जिंकून येतात. असं कधी होत नाही. अँटी इन्कम्बन्सी 20 वर्षाची असताना देखील आणि त्या ठिकाणी इंडिया आघाडी चांगली करत असताना देखील एकदम एवढा मोठा सेटबॅक कसं काय नाही होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे ठीक आहे, आज आपण मान्य करू, आम्ही त्यांचं स्वागत करतो, आम्ही मान्य केलं की त्यांचा विजय झाला. परंतु सत्य आज ना उद्या उघड होईल एवढं मला माहिती आहे. भाऊ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एक तर मुळात महाविकास आघाडीच्या पदरात किती यश मिळणार आहे आता येणारा काळ ठरवेलच, पण त्यात तुमच्या पक्षाचा जर विचार केला तर काय हाती लागेल असं तुम्हाला वाटतं? किती उमेदवार निवडून येऊ शकतात, का थेट स्टँडिंग कमिटी मिळू शकतं, का थेट महापौर होऊ शकतं? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता ही प्राथमिक आमची चर्चा चालू आहे. आमच्या पक्षाकडं उमेदवारी मागणारे सक्षम अगदी उमेदवार आहेत, निवडून येणारे उमेदवार आहेत, विनिंग कॅन्डिडेट आहेत, महिला आहेत. त्यामुळे आधीचे जे 90 ते आहेत त्याच्यामध्ये 2-3 लोक थोडं डाऊटफुल आहेत. ते म्हणजे 4-5 लोक आहेत आमच्याकडं, नगरसेवक आहेत ते आता. आणि काँग्रेसची आणि शरद पवार काँग्रेस यांची जर ताकद मिळाली तर ती ताकदीचा फायदा आम्हाला जास्त होणार. इनकमिंग काय सुरू आहे? काय इनकमिंग आहेत ना, आता लोक वेटिंगवर आहेत. काही लोक आता BJPमध्ये जर समजा तिकीट मिळालं नाही तर ते अजितदादांकडे प्रयत्न करतील आणि त्यांच्याकडे जरी नाही मिळाले तर मग ते शिवसेनेकडे प्रयत्न करतील किंवा डायरेक्ट काही BJPचे लोक आहेत ते आम्हाला अप्रोच होत आहेत आता, किंवा अजितदादाचे लोक आहेत ते आम्हाला अप्रोच होतात. म्हणजे 2-3 क्रमांकावर आम्ही या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी लोक येतील. अच्छा, बरं. आता जर आपण आता थोडंसं अजून काही तेवढी हवा तयार झालेली नाहीये, जसजसं हे वातावरण तापत जाईल तर मग काही उद्धव साहेबांची सभा किंवा आदित्य ठाकरे सभा लागणार? प्रत्येक आदित्य साहेब येतील, आमची सगळी सचिन नायर आमचे या ठिकाणचे, तुमची मुलुक मैदानी तो संजय राऊत आहेत, त्यांची आहेत, बाकी खूप सुषमा आमदार आहेत, खूप असे वक्ते आहेत, अंबादास दानवे जे आहेत ते आमच्या पक्षाचे, ते काँग्रेसचे आहेत किंवा पवार साहेबांच्या या ठिकाणी एखादी बैठक पिंपरी चिंचवड शहरासाठी किंवा प्रत्येक मतदारसंघात एक सभा होईल त्यांची. अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर पुढचा टप्पा आहे तो आता एकदा फॉर्म वगैरे भरल्यानंतर. आता पक्षाचं एक काय असं धोरण ठेवलंय की बाबा या मुद्द्यावर आपल्याला आत्ताही अनेक मुद्दे, भ्रष्टाचाराचे मुद्दे अनेक आहेत या ठिकाणी. महापालिके हे बघा कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, विठ्ठलाच्या मूर्तीवरचं राजकारण करून भाजपने अजितदादांच्या पक्षाला खूप झोडपलं. त्यावेळेस ते भ्रष्टाचाराचं प्रकरण काढून अजित पवारांचे जे अख्ख्या महापालिकेत त्यांनी तोच प्रचार केला की मूर्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्या सत्तेवर आल्या. आणि त्यांचा तर भ्रष्टाचार मोकाटपणे झालेला आहे या महापालिकेत. एवढा झाला की महापालिकेची तिजोरी देखील यांनी रिकामी केली. त्याच्यामुळे आमच्याकडे खूप असे मुद्दे आहेत. आता त्यांचे स्टँडिंग कमिटी चेअरमन भाजपचे भ्रष्टाचारात त्यांना लाच घेताना पोलिसांनी अटक केली आणि ते जेलमध्ये होते. भाजपचे स्टँडिंग कमिटी चेअरमन, याच्यापेक्षा मोठा विषय काय आहे? आणि बाकीचे ठेकेदार पण अनेक ठेकेदारीमध्ये आता सगळे पॉलिटिशियन घुसलेले आहेत. आमदारांचे ठेके आहेत या ठिकाणी.
आमदारांशिवाय ठेका कोणाला मिळत नाही, अशी अनेक प्रकरणं आहेत या शहरामध्ये जे आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. ते नक्कीच. थोडंसं भाऊ आता आपण एक वैयक्तिक तुमच्यासाठी प्रश्न विचारतो की एक बॉक्सिंग या क्षेत्रात तुमची मोठी कामगिरी आहे. हो हो. राष्ट्रीय कीर्तीचे तुम्ही खेळाडू राहिलेला आहात. आता तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे. त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं. धन्यवाद धन्यवाद. पण राजकारणातल्या बॉक्सिंगचं काय, एक बॉक्सर तोच अजूनही तीच फाईट करण्याची तुमची तयारी आहे? कसं, मी अगोदर स्पोर्ट्समन होतो, नंतर मी राजकारणात आलो 86 मध्ये. मी अपक्ष 86ला निवडून आलो. तर स्पोर्ट्स हा काय माझे कोण सुटला नाही आणि मग मी माझे स्वतःचे क्लब, आजही मी क्लब चालवतो. मी जे विद्यार्थी जे बॉक्सर तयार केले, राहुल अकॅडमी काय, राहुल क्लब, तर माझ्या क्लबच्या खेळाडूंना छत्रपती अवॉर्ड आहे असे मी तयार केलेले आहेत. ते आता क्लब चालू आहे. आता माझ्याकडे 91 मुलं आहेत आणि मुली पण आहेत माझ्याकडे. तो क्लब तो एक हॉबी आणि सॅटिस्फॅक्शनचा विषय. तर जेवढा वेळ माझा राजकारणात गेला तेवढाच खेळातही गेला आहे. ते एक माझी हॉबी असल्यामुळं मी ते केले. राजकारणात बॉक्सिंग करायची कसं काय ठरलं? म्हणजे अचानकच एकदम इकडे पंच मारायला तुम्ही? नाही, ते मी सांगितलं ना, मी कुठल्याही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये ठरवून होत नाही. म्हणून खेळाडू असताना कॉलेजपासून मी खेळ खेळत होतो. 11वी 12वी पासून बॉक्सिंगमध्ये आले. कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये देखील त्या पद्धतीने बॉक्सिंग खेळत मग पुढं राष्ट्रीय स्तरावर, आणि त्यातून मग संधी मिळाली. 86 साली महापालिका होती, अपक्ष म्हणून निवडून आलो आणि मग राजकारणाची सुरुवात मग निवडूनच येत गेलो सतत. मग खेळ सोडला नाही मी. खेळ सोडला ना, मग अनेक खेळाचे अध्यक्षपद वगैरे मी भूषवले, अनेक खेळाडू तयार केले. आजही खेळाडू आहेत माझ्याकडे, खूप खेळाडू आहेत. ती एक हॉबी आहे. जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी. माझ्याकडे 13 तालुके आहेत. 13 तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये बॉक्सिंग संघटना आणि बॉक्सरचा प्रचार वाढवले. मुली पण आमच्याकडे खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे ते समाधान होईल असं एक काम आहे ते खेळाचं. अच्छा. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आता गेली 40 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आहात. म्हणजे तिकडे बॉक्सिंग पण चालू आहे, इकडे पंचिंग पण चालू आहे. तर मग हा फिटनेस कसा काय, म्हणजे या वयात तुम्ही अजूनही तेवढेच फिट आहात काय? रोजचा एक्सरसाइज? नाही, मी दररोज 2 तास व्यायाम करतो दररोज. पहाटे 4:45ला उठतो. 1 तास माझा वॉकिंग आणि फिजिकल फिटनेसचा कार्यक्रम असतो रोजचा सकाळी, आणि 1 तास योगा आणि प्राणायाम, असे 2 तास असतात माझे. त्याच्यामुळं आणि कुठल्याही प्रकारच्या सवयी नाहीत मला. मी शाकाहारी आहे. आणि इतर वेळ तुम्ही राजकारणाला आहे. मग कुठल्याही सवय नाही, कुठल्याही म्हणजे बाहेरचं जेवण नाही, हॉटेल नाही, काय नाही, घरचं जेवण असतं. सकाळी संध्याकाळी 2 जास्त, म्हणजे फिटनेसवर मी जास्त लक्ष देत असतो. ओके. म्हणजे थोडक्यात आत्ताची जी निवडणूक आहे ती पुन्हा एकदा बॉक्सर मैदानात आहेच आणि खेळाडू घडवायची आता संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळालेली आहे. आणि महापालिकेमध्ये निश्चितपणे मशालीची त्या ठिकाणी प्रकाशित किंवा ती प्रज्वलित होईल अशी आशा करूयात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आत्ताचे आपण गौतम चाबुकस्वार, माजी आमदार, माजी उपमहापौर, एक उत्तम बॉक्सर, चांगले खेळाडू आणि तितकेच मुरब्बी राजकारणी म्हणून आत्ता आपण त्यांच्याशी संवाद साधला. काही झालं तरी आत्ता यंदाच्या या निवडणुकीमध्ये जर उद्या काका पुतळ्या एकत्र आलेच तर मात्र आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही असं त्यांनी ठामपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवसेना जी काही त्या पक्षाचे आत्ता ते समन्वयक आहेत किंवा त्या पक्षात कार्यरत आहेत, त्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील यासाठी मात्र ते निश्चितपणे आपली ताकद पणाला लावणार आहेत असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? गौतम चाबुकस्वार यांनी जे आपले विचार मांडले त्या विचारांबद्दल निश्चितपणे तुम्ही देखील तुमचे विचार आमच्या कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. पण PCMC न्यूजला लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पाहत रहा PCMC न्यूज.